नमस्कार. कर्ता शेतकरीच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गुरुजीनं सांगितलंय, की आपण आता पुढं युगो बघू. म्हणजे अहंकार. आता आपण ते टीव्ही सीरियल बघायचो ना पूर्वी, त्याच्यात अहंकारी बालक. ते असं जे असतं ना, की तेच म्हणणाऱ्यालाच जास्त अहंकार आहे का काय असं वाटायचं. मूढ बालक, अहंकारी बालक. आपल्याला दुसऱ्यातला अहंकार पटकन दिसतो. पण आपल्यातला जरा मला असं वाटतं, की शोधायला थोडंसं अवघड जातं. तुम्ही लग्नात बघत असाल एखाद्या लग्न कार्यामध्ये गेलात का? तर करोली, सोकानी जे पहिले येत होते ना, म्हणजे लांडगा, लांडगी हे जे होते, ते नवरदेवासोबत आले, की त्यांचाच ॲटिट्यूड पाह्यासारखा असायचा. हेच नाही, तेच नाही, तेच नाही. आता थोडी मुलींची संख्या थोडी कमी झाल्यामुळं जरा कंट्रोल झालाय त्यांच्यावर. पण ते जे अहंकार होता तो ना तत्कालिक अहंकार असायचा, असं वाटायचा. आणि त्याच्यानंतर आपण घरी गेलोत ना त्यांच्या तर ते वेगळेच दिसायचे. अरे मग हे भूत कसं आलं होतं यांच्यामध्ये असं वाटायचं. म्हणजे लग्नाच्या तेवढ्या पिरियडमध्ये ते भूत कुठं सवार व्हायचं. आता आपण त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं, की अरे हा माणूस वेगळाच आहे. तसं पण काही आहे का, की आपल्याला तो बाळगता येतो का? म्हणजे कुठं पण पटकन ठेवून देता येतो का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. आणि मुळात म्हणजे अहंकार म्हणजे नेमका काय? आणि तो आपल्यात आहे का? हे पण आपल्याला जाणून घेणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण आपल्याला जर कर्ता व्हायचं असेल, तर मला तरी वाटतं की अहंकार चांगला नसावा. ते बी विचारू असला एखादी बार चांगला तर ते पण विचारून घेऊ की जमतंय का? आहे का नाही? म्हणजे बाळगायला काय हरकत आहे? आता जी बाळगायची गोष्ट आहे, ती बाळगता बी येईल. पण जी टाकून द्यायची आहे, तर ती टाकून दिलीच पाहिजे. आपण गुरुजीचं स्वागत करू. गुरुजी राम, राम. तुम्ही अगदी ना आमच्या मनातल्या विषयाला हात घातलाय पहा. हां, कारण कसं आहे, की आमच्याकडे ना आम्हाला कॉन्फिडन्स लय असते. हां. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा ना तुम्ही आपण जर आम्ही आमच्या समजा घरावर उभं राहिलो ना, तर गल्लीतून जर दुसरं घर समोरच्या गल्लीत समोरून असतं ना, वरून जर पाहिलं ना, तर असं वाटतं, की आपली उडी तर पटकन जाईल. हां. इकडून तिकडं जाईल. कॉन्फिडन्स. हां. पण ते ह्यो कॉन्फिडन्स उडी मारल्यावर कळतं, की ते ओव्हर होता म्हणून. कारण आपली उडी 5-6 फुटाची असती आणि ती जी समोरची जी इमारत दिसत असते ना, ती चांगली 20 फुटावर असते. पण जे काही ओव्हर कॉन्फिडन्स तयार झालेला असतो, त्यानं आम्हाला ना सगळ्या गोष्टी अशा टप्प्यात वाटायला लागतात. तर कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे ह्याच्यात काही जाऊ द्या सोप्या भाषेत सांगू का? शहाणा आणि अतिशहाणा याच्यामध्ये काही फरक बरं. आहे का? अगदी हां, एकच फरक आहे. हां. शहाण्याच्या मनातली अंतर मोजायची जी पट्टी असते की हो, नाही, हो. हं, हां. ती खऱ्या अंतराएवढी असते. सही. हां, हां. आणि जो अतिशहाणा असतो की नाही, हो, हो. त्याची स्वतःची जी पट्टी असते, तिचा प्रत्यक्षातल्या अंतराशी काही संबंध नसतो. म्हणजे 8 हात लाकूड 9 हात भिंती. हां. आता आपण जरा गंभीरपणे बघू, हो, की म्हणजे नेमकं काय असतं? तर मला जर माझ्यामध्ये असलेल्या गुणांची, हं, कारण अहंकार हा गुणांवरती आधारित आहे. हो, हो, हं. म्हणजे आपण ज्या अर्थानं अहंकार हा शब्द वापरतो की नाही, हो, एखाद्याला अहंकार आहे, हो. इगो आहे, इगो आहे. हां, हां, हां. तो गुणांवरती आधारित आहे. हो, म्हणजेच मी माझ्या गुणांकडे कसा पाहतो, ह्याच्यावरती ठरतं का मला किती इगो आहे. हं. हो, हो. मी जर माझ्या गुणांकडे, हं, वास्तवात माझ्या जेवढ्या क्षमता आहेत, हं, त्याच पद्धतीने बघितलं. हं, हं. हं. म्हणजे समजा मी एक गायक असेन, तर मी असं म्हणालो, की मला ना गायन चांगल्यापैकी जमतं. हो, हं. हो, म्हणजे काय वास्तवामध्ये मी तेवढं गाणं शिकलो आहे. हो, हां, शिक्षण झालंय. मला मैफिलींचा किंवा गाण्याचा अनुभव आहे. हो, हो. एक 4, 8, 10 हां, लोकांनी मी तरी विशारद केलंय, मी विशारद काय पंडित केलंय केलं, काय संधी आणि असते. लोकांना पण मी गायलेलं आवडतंय. हो, हो, हां, हो. किंवा ते मला येऊन सांगतायत, की तू चांगला गातोयस. म्हणजे काय, की वास्तवातून मिळणारा पुरावा सुद्धा हं, हं, माझ्या गुणांबद्दल माझा जो समज आहे, हं, त्याला पोषक आहे. हं. हं. बरं. असं असलं आणि मी जर म्हणालो, की नाही मी चांगल्यापैकी गायक आहे हं, किंवा मी चांगल्यापैकी संशोधक आहे किंवा मी चांगल्यापैकी शिक्षक आहे. हं. मी चांगल्यापैकी आहे, मी चांगला आहे, हं. हे म्हणणं वास्तवाला धरून जेव्हा असतं, तेव्हा त्याला आपण अहंकार म्हणत नाही.
मग आपण त्याला काय म्हणतो की या माणसाला आत्मविश्वास आहे. हं. की त्याला माहिती आहे की आपल्या ॲबिलिटीज, क्षमता काय आहेत. त्याचबरोबर हा जो शहाणा माणूस असतो, जो अतिशहाणा नसतो, तो सतत शिकत जात असतो. म्हणजे तो असं म्हणतो की आज मी चांगला शिक्षक आहे, पण मला अधिक चांगला शिक्षक बनता येईल. मी आज चांगला संशोधक आहे, चांगला खेळाडू आहे, मला उद्या अधिक चांगला खेळाडू, अधिक चांगला संशोधक बनता येईल. हं? अतिशहाणा जो असतो ना, त्याला असं वाटत असतं, म्हणजे त्याच्या मनातली मापायची पट्टी. तो म्हणतो की मी ऑलरेडी ही पट्टी संपवून त्याच टोकाला गेलोय. आता पुढं मोजायलाच काही उरलं नाही. म्हणजे पुढे शिकायलाच काही उरलं नाही. हो, आता काय शिकणार ह्याच्या पलीकडे काय ह्याच्या असतंय? पलीकडे म्हणजे लोकांनी शिकावं आता आता माझ्याकडून. मी शिकवायसारखा आता झालो. मी शिकवणार. म्हणजे तो जेव्हा शिकवायला बसतो, तेव्हा त्याला स्वतःला काहीच शिकायचं नसतं. तो अतिशहाणा. हं? आणि ज्याला शिकवताना सुद्धा शिकायचं असतं, तो शहाणा. हं. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर बघितलं म्हणजे तर शिकवत शिकवत शिकत असतो. हां, तर त्याला म्हणूया आपण की हा चांगला इगो आहे. की मी चांगल्यापैकी शिक्षक आहे, चांगल्यापैकी संशोधक आहे, मी शिकवू चांगल्यापैकी शकतो. हां, मी शिकू शकतो, शिकवू शकतो. त्याला आपण म्हणू का हा चांगला इगो, प्रॉपर इगो आहे. हं. पण ह्याच्या पलीकडे मी गेलो आणि आता माझ्याकडे शिकण्यासारखं काही राहिलं नाही आणि शिकवतोय सुद्धा तो मी तुम्हाला, ते तुमच्यावरती उपकार करण्यासाठी, म्हणजे तुम्ही मूढ, अज्ञानी आणि बालक आहे. माझ्यासारखं पुन्हा तुम्हाला कुणीही शिकवू शकणार नाही. बरोबर ना. हो. आणि ही संधी जर तुम्ही दवडाल आयुष्यामध्ये तर पस्तावाल पुढे. असं जेव्हा आपण म्हणतो, त्याला आपण म्हणतो की हा इगो, बघ ना, हा इगो प्रगतीला पोषक नाही. त्या माणसाच्या प्रगतीला सुद्धा पोषक नाही. पोषक नाही. कारण त्याने तिथं ते म्हणजे खंड करून घेतलं, की मला आता इथून पुढे शिकण्याची गरज नाही. आणि इतरांच्या प्रगतीला पण पोषक हो, नाही. की मी ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच ज्ञान. तर तो जो इगो आहे ना, तो घातक आहे. म्हणजे तो जो अहंकार आहे तो घातक आहे. प्रॉपर इगो असं काही असतं का? हां, म्हणजे जो इगो आहे ना, वास्तवाला धरू नये. इगो म्हणजे माझी स्वची जाणीव जी आहे ना, माझी जी स्वयंप्रतिमा आहे, ती वास्तवाला धरू नये. म्हणजे आपल्या 1, 2, 3, 4 मध्ये ती आग्रही आहे. हो, हो, हो. जी तटस्थ नाही, जी भिडस्त नाही आणि जी आक्रमक सुद्धा नाही. ती आग्रही भूमिका जी आहे ना, त्याला आपण प्रॉपर इगो म्हणू. त्याला आपण असं म्हणू, आपण हे शब्द आधी वापरले आहेत, हेल्दी सेल्फ ॲक्सेप्टन्स. म्हणजे जर निरोगी आत्मस्वीकार असेल, तर तो प्रॉपर इगो. आणि जर 4 वरती मी गेलो, म्हणजे आक्रमकला गेलो आणि जेव्हा मी म्हणेन, की माझ्यासारखा मीच आहे, असं मी म्हणायला लागलो, की मग मात्र तो निरोगी इगो नाही. मग तो आजारी इगो. हो. प्रॉपर इगोचे फायदे पण असतील. आहेत ना. प्रॉपर इगोचे फायदे आहेत आणि तोटे नाही आहेत. कारण प्रॉपर इगोचा फायदा हा आहे, की मी आत्मविश्वास पूर्ण असल्यामुळे माझी छाप इतरांवरती नक्की पडते. हा प्रॉपर इगोचा फायदा आहे. हं. मी कोणत्याही प्रसंगामध्ये मी न केल्यामुळे मला इतरांकडून शिकायला सुद्धा मिळतं. बरोबर. हं. कारण मी जर मी करायला लागलो, तर मी 4 वर गेलो, आक्रमक झालो. मग माझ्यामध्ये असलेली ऐकून घेण्याची क्षमता कमी झाली आणि मी तिथे फक्त ऐकवायला गेलो आहे. हां. ही माझी भूमिका झाली. बरोबर? म्हणजे मी 4ला जेव्हा जातो, त्यावेळेला फायदे माझे कमी होतात. 3 वरती जेव्हा माझा इगो असतो, तेव्हा त्याच्यात माझा आणि इतरांचा दोघांचाही फायदा होतो. मग आता तू म्हणशील, की मग ज्याला आपण अहंकार म्हणतोय, त्याचा काही फायदा असतो का नाही? हां. असतो, एक फायदा असतो. त्या माणसाला आतून लई भारी वाटते. स्वतःला. हा फायदा असतो. मग त्याला असं वाटतं, की यार मी आहे म्हणून सगळं आहे. असं त्याला वाटत असतं. हा त्याचा अंतर्गत फायदा असतो. पण हा अंतर्गत फायदा तात्पुरता असतो. बरोबर. गुरुजी, आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, की काही-काही माणसामध्ये ॲटिट्यूड दिसतोच. म्हणजे ॲटिट्यूड
मला माहित नाही ॲटिट्यूड हा शब्द तुम्ही म्हणले तसं कुठला शब्द मी कुठं वापरतो, म्हणजे अहंकार दिसतो. पण काही माणसं प्रचंड नम्र असते, जसे आमच्यासाठी तुम्ही अ, खूप नम्र असते. पण ह्या नम्र माणसांनी काय इगोला मारून टाकलेलं असतं का, त्यांच्यात इगोच नसतो का, इगोची वाढच होऊन देत नाहीत का, युगोचा का का त्यांना नीट पद्धतीनं वेळोवेळी इगोचा वापर कुठं कसा करायचा हे कळतं. बघा, आपण काय म्हणालो की इगो म्हणजे सेल्फ बिलीफ, हो. इगो म्हणजे स्वतःची प्रतिमा, इगो म्हणजे स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन. हो. हे आपण व्याख्या केली की नाही. मग जो माणूस नम्र असतो किंवा जो माणूस नम्र दिसतो, तर त्या माणसामध्ये कधी कधी छुपी आक्रमकता पण असू शकते. म्हणजे त्यानं 4 वरती असताना, म्हणजे आक्रमक वरती असताना स्वतःच्या हितासाठी नम्रतेची स्ट्रॅटेजी, म्हणजे त्यावेळेपुरता तो आपल्याला नम्र भासत असतो, त्याला आपण लबाड असे म्हणतो. बरोबर. हा, पण जो 3 वरती आहे, म्हणजे जो आग्रही वरती आहे, प्रसंगावधानी म्हणायचं का लबाड म्हणायचं त्या? कशावरती अवलंबून आहे? फक्त स्वहितासाठी जर ते होत असेल तर तो लबाड. स्वहिताबरोबर परहित जोडण्यासाठी जर एखाद्या माणसानं ती स्ट्रॅटेजी केली तर त्याला म्हणायचं चतुराई. हो, म्हणजे लबाड आणि चतुराई याच्यामध्ये फरक. बरोबर. हो, हो. म्हणून आपल्याला लबाड हे फसवण्यासाठी लबाडी ही फसवण्यासाठी असू शकते आणि चतुराई ही त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी असू शकते. वाट काढण्यासाठी. चतुराई हा पर्याय असतो. आणि चातुर्य हे व्यक्ती वापरते स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी. हा, म्हणून आपण म्हणतो की बिरबल हा चतुर होता. तो लबाड होता असं नाही म्हणत आपण त्याला. आणि अबकड हा लबाड होता. लांडग्यावर घातलेलं आहे आपण, लांडगा लबाड असतो. हो ना. तर लांडग्याला तरी कसं, तो आपल्यावरती काही अब्रू नुकसानीचा दावा करणार नाही, तर कशाला बिचाराचं नाव घ्यायचं, म्हणून मी म्हटलं अबक. मग तिथे जनावर घाला, माणूस घाला, कोणी घाला. तर माणूस ज्या वेळेला हा अनहेल्दी इगो, म्हणजे तो 4 नंबरवरती असतो ना, तेव्हा तो, मी म्हटलं ना, भारी वाटतं त्याला. पण त्याच्यात त्याचा तोटा काय असतो? तोटा हा असतो की त्याची पुढे प्रगती होत नाही, हा एक तोटा. त्याच्यानंतर त्याला लोकांच्या बरोबर मिळून मिसळून काम करता येत नाही. कारण त्याला प्रत्येक ठिकाणी ना, त्याला असं वाटतं की शिंग माझं वर असलं पाहिजे, आणि त्याच्याशिवाय मी कामच नाही करणार. आणि त्याला ना सतत कौतुक लागतं, सतत त्याला कोणीतरी आदर त्याचा दाखवावा लागतो. त्याला काय म्हणतात मराठीतला इंग्रजी म्हणजे एकत्र आहे, इगो कुरवाळणं. म्हणजे इगो इंग्रजी शब्द, कुरवाळणं मराठी शब्द. तर मग ती ह्याची गरज बनून जाते. याचा इगो कुणी कुरवाळला नाही तर हा 4 वरती असलेला अजून वर जातो. हे जसं होतं तसं माणसं तुटतात. तो संघामध्ये काम करू शकत नाही, बरोबर. इतर लोकांना त्याच्याबरोबर काम करता येत नाही. ज्या वेळेला इतर लोक नापसंती दाखवायला लागतात तेव्हा हा माणूस पुन्हा त्यांच्यावरतीच सगळा दोष टाकतो. म्हणजे तिथे स्पर्धा, कलह, संघर्ष सुरू होतो. म्हणजे त्या एका भारी वाटण्यासाठी किती तऱ्हेची किंमत तो माणूस देतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो जो मीच शहाणा, तो च आहे ना, तो हट्टीच आहे. मीच शहाणा असं म्हणायला लागतो तेव्हा मग अति शहाणा म्हणायचं. कारण मग मीच शहाणा म्हटल्यावरती शिकणं थांबतं, ऐकणं थांबतं, ऐकून घेणं थांबतं, फक्त ऐकवणं राहतं आणि मग ऐकायला कोणी राहत नाही. आणि मग ऐकायला कोणी राहत नाही म्हटल्यावरती हे नाही राहत ना, कारण हेच असे. असं म्हणून माणसं स्वतःच्या भोवती
एक तटबंद्या तयार करतात. आणि मग मीच खरा, मीच शहाणा, मीच असा, मीच तसा असे राहतात. त्यामुळं ना त्यांच्यामध्ये असलेले खूप सारे गुण असतात, ज्यांचा त्यांना आणि इतरांना फायदा झाला असता, त्याचा फायदा होत नाही. आणि आपल्याला नेहमी असं वाटत राहतं की अरे ह्या माणसानं ना जरा इगो सोडला ना तर किती फायदा होईल, त्याचा पण फायदा होईल, आमचा पण फायदा होईल. तर हे आपल्याला मग सतत वाटत राहतं बरं का. पण त्याला वाटेपर्यंत त्याच्यात काही बदल होत नाही. हां. त्यामुळे ही नम्र असणारी माणसं आणि जमिनीवर पाय असणारी माणसं, आपण ज्याला आपण हे म्हणतो, ते एकाच याच्यात मोजायचे का आपल्याला? अगदी बरोबर. कारण जमिनीवरती पाय असणं याचा अर्थ काय, वास्तवाचं भान असणं. ती नम्रतेमधली पहिली पायरी झाली. नम्रतेमधली दुसरी पायरी काय झाली, की माझ्यामध्ये जसे गुणदोष आहेत तसे समोरच्यामध्ये आहेत, म्हणजे स्वीकार ही नम्रतेची दुसरी पायरी झाली. तिसरी पायरी काय झाली, की मी आज आहे तो अनेकांच्या मुळे आहे, म्हणजे कृतज्ञता ही सुद्धा नम्रतेची पायरी झाली. हो की नाही? म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत तो खऱ्या अर्थाने नम्र आहे. म्हणजे आपण वृक्षाचं उदाहरण देतो, की वृक्ष ज्या वेळेला झाड हे फळभाराने वाकतं तेव्हा त्याची जी नम्रता असते, ती नम्रता कशी असते, की त्यावेळेला त्याच्याकडे दौलत असते, संपत्ती असते, आणि तो नम्र असतो. तो फुकट नम्र नसतो. त्याच्याकडे एवढं सगळी संपत्ती त्या झाडाकडे असते आणि तरीही ते झाड नम्र असतं. म्हणजे खरं म्हणजे त्या क्षणाला एक फळांनी लगडलेलं झाड आहे ना, झाडाच्या दृष्टीने बघितलं तर आक्रमककडे जाण्यासाठी काय नामी संधी आहे. काय फळं आली आहेत, मला एक एक फळ बघा. हाय का ह्या शिवारात पुन्हा दुसरं झाड आपल्यासारखं असं म्हणायला नामी संधी आहे ना त्याची. पण तुझ्या असं लक्षात येईल की झाडं ही माणसं नसल्यामुळे ती अशा तऱ्हेची स्पर्धा करत नाहीत. मला एक छोटे छोटे 2 प्रश्न आहेत. त्याच्यातलं एक असा आहे की अहंकार आणि स्वाभिमान ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? दोन्ही एकाच जातकुळीचे आहेत? म्हणजे जसं की मेंढीवर्गीय, शेळीवर्गीय किंवा मग म्हैस गायवर्गीय जे असते ना एकाच नमुन्याची, हे तसं अहंकार आणि स्वाभिमान हे काही एकाच नाही, काय माहिती काही फरक आहे त्याच्यात? थोडासा फरक आहे बघा. स्व आणि अभिमान आपण मराठीत बोलतो, कारण हिंदीमध्ये सुद्धा ना अभिमान या शब्दाचा अर्थ पुन्हा अहंकार असतो. अहंकार. आपण मराठीतला अभिमान घेऊ आणि स्वबद्दलचा अभिमान, स्वाभिमान. तर आता स्वाभिमानी जो माणूस असतो तो दुसऱ्याचा अपमान करणार नाही, केलेला अपमान सहन करणार नाही, पण त्या अपमानाचं उत्तर तो असा देईल की अपमान नेमका माझा झाला म्हणजे काय हे समजून घेऊन उत्तर देईल. म्हणजे समजा शाब्दिक अपमान असेल तर तो म्हणेल तुमचे हे शब्द मला आवडले नाही आहेत, कृपया ते शब्द मागे घ्या. बरोबर. म्हणजे तो जो काही प्रतिसाद देईल, म्हणजे रिस्पॉन्स देईल, रिॲक्शन देणार नाही, तो स्वाभिमानी आहे. की तो अपमान झाला तरी सुद्धा त्याला प्रतिसाद देईल आणि तो दुसऱ्या कोणाचा अपमान करणार नाही. हा जो आहे ना, हा स्वाभिमानी माणूस आहे. पण तू जे म्हणालास की तो अहंकारी आहे, तो कोण? की ज्याला दुसऱ्याचा अपमान मी कधी केला हेही कळणार नाही. कारण त्याला अपमान मी केलं झाला असेल, त्याचा मानच नाही, त्याचा काय अपमान आहे? काय अपमान आहे असं तो म्हणेल, कारण त्याला मी अपमान करत आहे असं सुद्धा कळणार नाही. म्हणजेच आपल्याला काय लक्षात येईल की
तो जो अहंकार आहे त्याच्यामध्ये मी अपमान करतोय हा सुद्धा जणू काही माझा हक्क आहे, हक्क आहे. हो, हं. हो. असं मानणं जे आहे ते स्वाभिमानाच्या कडून दूर जातं. म्हणून हा जो आपला अहंकारी माणूस, समजा एखादा अहंकारी आहे, ठीक आहे, तर त्याचा जो हा अहंकार आहे, अहंकार म्हणजे काय, की माझ्या गुणांबद्दलच्या वास्तवाच्या पलीकडच्या धारणा, हो, हो. म्हणजे नाही त्या गोष्टी. नाही त्या गोष्टी सुद्धा, किंवा आहेत त्या खूप वाढवून, खूप हां, बढा चढा के. हां, बळाच्या टाके. हां. बरोबर. हं. तर आता याच्यामध्ये असं आहे, की माझ्याकडे असलेल्या गोष्टी मी जर चढवून सांगितल्या, हं, तर त्याला आपण काय म्हणतो, बढाई मारणे. बढाई मारणे. हं? तर अनेक वेळेला कसं असतं, की बढाई मारण्याकडे लोकांचा कल असतो. हो, हो. हां? आणि काही लोक असे असतात, की ज्यांच्याकडे तो गुणच नसतो. हो, म्हणजे त्या तोंडच्या वाफाच असतात. हो. हां? त्याला इंग्रजीमध्ये तोंडच्या वाफा जेव्हा असतात, आपल्या मराठीत त्याला फेकू म्हणते. करेक्ट. हां, तो फेकू त्याला म्हणतात ग्रँडिओज. आणि जो बढाईखोर त्याला म्हणतात बोस्टफुल. तर बढाई म्हणजे काय, की 4 आणे आहेत आणि सांगतोय की ₹4000 आहेत. आणि फेकू म्हणजे कोण, की खिसा फाटलाय आणि म्हणतो माझ्याकडे ₹4000 हो, ना. म्हणजे वास्तवाशी असलेला टच त्या व्यक्तीचा जसा जातो स्वतःबद्दलचा आणि स्वतःच्या ॲबिलिटीज म्हणजे गुणांबद्दलचा, तशी ती मानसिक आजाराकडे वाटचाल असते. हं. हे माणसाने लक्षात घेतलं पाहिजे. मग आता काय करावं माणसाने? तर स्वतःमधल्या गुणांची जी जाणीव आहे, ती जाणीव वास्तवामध्ये ठेवावी. ते गुण वाढवण्याचा नक्की प्रयत्न करावा. माझ्यातले गुण जास्तीत जास्त लोकांना कसे उपयुक्त ठरतील, तसा विचार करावा. आणि त्याच वेळेला इतरांच्याकडून काय काय घेऊन किंवा माझ्या स्वतःच्या साधना आणि अभ्यासामधून माझे गुण कसे वाढवता येतील हा सुद्धा विचार करावा. मग त्याला तो प्रॉपर यूज ऑफ इगो असं आपल्याला नक्की म्हणता येईल की नाही. हो. हे युगोवाले माणसं हे बदलू शकतात का? हो, बदलू शकतात. त्याच्यासाठी 2 गोष्टी घडायला लागतात. हं? वेळ यावी लागते आणि हात मिळावा लागतो. हां. आता वेळ यावी लागते आणि हात मिळावा लागतो म्हणजे काय? वेळ कुठली यावी लागते? तर वेळ अशी यावी लागते, की ज्या वेळेला त्या माणसाच्या समोर असा वास्तवाचा आरसा खाडकन येतो, हो. तोंडात बसल्यासारखा हां, येतो, हां. चपराक बसल्याशिवाय नाही. पराग बसल्यासारखा येतो. ती वेळ येते. फक्त वेळ येऊन पण हे चालत मग नाही. ही नैसर्गिकच क्रिया झाली. हां. म्हणजे त्यानं केलेल्या कृतीतूनच त्याला काहीतरी धडा मिळणार आणि पण तुला एक गंमत सांगतो. हं. अनेक जण असतात, ते 10 धडे मिळून सुद्धा पुस्तक बंदच करत नाहीत. आता 11वा धडा म्हणतात. हो, 11वा धडा. हां, हां. आता 12वा धडा म्हणतात. हो. हां. बरोबर, असे काही जण असतात. बरं. फक्त बाहेरून धडा मिळून चालत नाही. चालत नाही. बरोबर. हं. हो. तो धडा आतमध्ये उतरावा लागतो. त्याला आपण म्हणालो, की वेळ आली पाहिजे. बरोबर. फक्त तेवढंच नाही, तर त्यावेळेला हात मिळाला पाहिजे. हो. कुठला? समजुतीचा, स्वीकाराचा आणि शिकवण्याचा. त्याच वेळेला समजुतीचा, स्वीकाराचा आणि शिकवण्याचा हात मिळाला, तर अशा तऱ्हेची माणसं सुद्धा खूप बदलू शकतात. आणि त्यांचे गुण हे त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी आणि इतरांच्या विकासासाठी सुद्धा त्यांना वापरता येतात. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या इगोचा, म्हणू आपण आता, विस्तार जर झाला, तर ते चांगलं. म्हणजे ते अगदी थोडक्यात आक्रमकचे आग्रही बनू शकतात. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं, की काही माणसं जबाबदारी पडल्यावरती असं करतात. काही माणसं ही अपयश मिळालं तर असे वागतात. तर काही माणसं कालांतराने बाहेर काहीच घडत नाही, पण स्वतःच ओळखतात, त्यांना उमगतं, की अरे आपण आता खूप काळ 4 वर राहिलोय आणि आपली आता
विकासाची गती खुंटली आहे. आता आपण बदललं पाहिजे. ती जर एखादी गोष्ट जर मी मिळवली समजा आणि ते जर अधिष्ठान मला प्राप्त झालं आ, आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की एखादी गोष्ट मला कोणीतरी दिली आणि त्या अधिष्ठानावर बसवलंय बरोबर. तर तिथं कुठं जास्त अहंकार असेल माझ्याकडे. एक मी मिळवलेली गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये मी मी त्या अधिष्ठानावर बसलोय. माझ्याकडे अधिकार आले, सगळं आलंय, सगळं सगळं सगळं, पण मी ते मिळवलेलं आहे. आणि हलकासा अहंकार तर असेलच माझ्यामध्ये त्याचा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला आयतं नेऊन तिथं बसवलंय आणि ते सगळं मिळाल्यामुळेही माझ्याकडे अहंकार येऊ शकतो का? आणि असं तर ह्याच्यात काय बदल आहे? आणि पहिला जो मुद्दा आहे ना, पहिला प्रवास आहे, तो मी माझ्या गुणवत्तेवरती अमुक एका ठिकाणी पोहोचलो. त्याच्यामधून मी कदाचित इंग्रजीतला शब्द आहे इगो ट्रिप वर जाईन. इगो ट्रिप म्हणजे आता मी आलोय इकडं आणि मी जे केलंय ना ते बघा सगळ्यांनी, असं मी जाईन तिकडं, जाऊ शकतो. म्हणजेच काय की त्यावेळेला माझ्या आत्तापर्यंतच्या मिळवलेल्या यशाकडे मी कसा पाहतोय की हे सगळं मी केलं. पण मी जर म्हणालो की आत्तापर्यंत मला खूप यश मिळालं, त्यामध्ये माझ्या श्रमांचा खूप मोठा वाटा होता, पण त्याचबरोबर इतर अनेकांनी मला इथं आणण्यामध्ये आपला सहभाग दिला आहे, तर मग मी जमिनीवर येईन. आणि ते सहकार आपण जे मागच्या ह्याच्यामध्ये तर मी जमिनीवरती येईन. हे झालं पहिल्या भागाचा. तर तू जो दुसरा प्रश्न विचारला की मला ना एका ठिकाणी लोकांनी नेऊनच ठेवला, एका उच्च ठिकाणी. आणि मला माहिती आहे की यार हे काही खरं नाही, पण मी आता बसलोय तिकडे. तर मी जर हुरळून गेलो तर मग मी त्या अहंकाराकडे जाईन. चार्ली चॅप्लिन यांचा एक चित्रपट होता द ग्रेट डिक्टेटर नावाचा. तर त्याच्यामध्ये एक हुकुमशाह असतो आणि तो जो हुकुमशाह असतो तो लोकप्रिय असतो, तो राज्य करत असतो. त्याच्याच सारखा दिसणारा हा न्हावी असतो आणि तो त्याच्याच सारखा दिसणारा असल्यामुळे त्याला तिकडे नेतात. म्हणजे तो जातो तिकडे. अख्ख्या चित्रपटाची गोष्ट सांगत नाही मी. तर हा जेव्हा जातो तिकडं आणि त्याच्या भूमिकेत जातो, तेव्हा त्या राजाच्या भूमिकेत, हुकुमशहाच्या भूमिकेत जातो, तेव्हा ह्याला ना खूप चांगली संधी असते चार्ली चॅप्लिनला की त्याच्यासारखंच वागायचं. पण गमतीची गोष्ट अशी, म्हणजे तो आधी चार्ली चॅप्लिन 2 वर आहे आपल्यामध्ये, भिडस्त वरती. आणि त्याला आता अशा भूमिकेमध्ये ठेवलंय की त्याला आता 4 होता येईल, कारण तिकडे आधी जी व्यक्ती होती ती 4 होती. म्हणजे आधीचा जो डिक्टेटर असतो तो असा पृथ्वीचा मोठा गोल दाखवलाय त्यांनी, त्याचा फुटबॉल करून त्या पृथ्वीशी खेळत असतो असं दाखवलंय त्यांनी. म्हणजे तो अगदी किती अहंकाराचा म्हणजे त्याने कळस गाठलेला आहे समजा. पण चार्ली चॅप्लिन जो आहे आपला, तो 3 वर येतो, 4 वर नाही जात. आणि म्हणून तो चित्रपट जरूर पाहावा. आणि त्याच्या शेवटी हा जो चार्ली चॅप्लिन आहे ना, म्हणजे खरा नाही, खरा तो 2 वरचा, पण तो आता 4च्या पोशाखात आहे, पण तो बोलतोय 3 सारखा. हे ते चित्र म्हणून तो जगातला एक खूप चर्चेला गेलेला चित्रपट आहे की हा मुळातला 2 आता आक्रमकतेचा बाह्यरूप, आणि आतमधून मात्र तो आग्रही आहे. आणि हे जेव्हा तो शेवटी एक विश्वशांतीवरती आणि आक्रमकता कशी सोडायला पाहिजे ह्याच्यावरती भाषण देतो. आणि त्याने तोपर्यंत असं भाषण दिलंच नसतं कधी. म्हणजे तो जे बोलत असतो ते त्या क्षणाला त्याच्यासाठी सुद्धा डिस्कव्हरी असते. म्हणजे तोच स्वतःला सापडत असतो. असं होणं हीच खरी, म्हणजे तो बघ ना, 2 वरून 3 वर जातो तो, आणि 4 वर जाण्याचं नाकारतो. हा चॉईस माणसाकडे नेहमी असतो. म्हणून माझ्यामध्ये असलेल्या अहमचा आकार मी कसा काढणार, हे माझ्यावर सुद्धा अवलंबून असतं.
ते फक्त परिस्थितीवर अवलंबून नसतं. पण समजा माझ्यामधल्या अहमचा आकार खूपच वाढला आणि मला जर त्याला चांगल्या म्हणजे कुठल्या उत्पादक आणि विधायक अशा अहमच्या आकारामध्ये आणायचं असेल तर वेळ यावी लागते, हात मिळावा लागतो. तसं झालं तर हा अहमचा आकार जो आहे हा प्रॉपर येईल. आपल्या भाषेत मगाशी तो प्रॉपर इगो हा शब्द वापरला तसा तो येईल. पण प्रत्येक माणसाने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की माझ्यामध्ये असा दडलेला एक अहमचा आकार आहे. त्याला मला त्या बिडकीसारखं फुगवायचं नाहीये की वास्तवाशी असलेला त्याचा धागा तुटेल. हे जेव्हा आपण लक्षात घेऊ तेव्हा आपण आपल्या आग्रही पॅटर्नवरती प्रवाहावरती राहू. आणि हे जसं महत्वाचं आहे की त्या इगोला खूप फुलवू नका, बिडकीसारखं त्याला फुगवू नका, त्याचबरोबर हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे की त्या इगोला पूर्ण सपाट सुद्धा करू नका. इगो असणं पण गरजेचं आहे. हां, आपला 3 वाला इगो आहे ना तो असावा, 4 वाला नसावा. आणि तो सपाट झाला म्हणजे आपण अगदी भिडस्तपणाच्या परिसीमेला गेलो. भिडस्त म्हणजे माझं काय खरं आहे बाबा, मी लाचार अशा अर्थानं लाचार होऊ. एक म्हणजे तटस्थ, 2 म्हणजे भिडस्त. आता भिडस्त आणि तटस्थ एकमेकात मिसळलेले आहेत. इगो सपाट होणं म्हणजे न्यूनगंड. हो. इगो प्रचंड फुलून आकाशात उडू लागणं म्हणजे अहंगंड. आज आपण अहंगंड म्हणजे काय ते समजून घेतलं. पुढच्या वेळी आपल्याला न्यूनगंड म्हणजे काय तोही समजून घ्यायचा आहे. आणि त्या न्यूनगंडाची शिकार आपल्या शेतकऱ्याने बनू नये म्हणून काय करायचं ते सुद्धा शिकायचं. खरं तर ही साखळी आहे. साखळी एकजीव वाटते पण तिला जोड असतात. ते असे आणि ते आपल्यालाच कळतात. म्हणजे बाह्य पाहणाराला नाही, पाहणाराला फक्त साखळी दिसते. आता हा जोड काढायचा आहे आणि आता नवीन जो काही हे ते कडी आहे ती आता जोडायची. ती आता पुढच्या भागात अहमगंडापासून ते न्यूनगंडापर्यंत सगळीच प्लॅस्टिक सर्जरी करायची आपल्याला. आणि खूप चांगला माणूस आणि करता शेतकरी आपल्याला व्हायचं आहे. मजा आली म्हणण्यापेक्षा आपल्यालाच म्हणजे परिस्थितीनं जे नाही का धडा द्यायला त्याच्याऐवजी आपण असा जर ऐकून धडा घेऊन आपण आपल्यात जर दुरुस्ती करून घेतली तर आपल्याला लई चापराक बेपराक बसायची गरज नाही पडायची. कारण कोणाला जर समजा किलोमीटरचे दगड नाही दिसले ना तर मार्ग भरकटत असतो. आपल्यासाठी गुरुजी म्हणजे किलोमीटरचा दगड आणि दिशादर्शक आहे. त्याच्यामुळं आपल्याला दगड म्हणजे चांगल्या अर्थानं म्हणतो मी, आपल्याकडं देवही दगडाचाच आहे. तर आपल्याला जे मार्गदर्शन करणारे हे आपले दिशादर्शक आहेत. तर आपल्याला त्यांच्या मागं चालायचं आहे. आपण भेटू पुढच्या भागात. राम राम.